नागपुर शहर में दोपहिया वाहन चोरी की बढ़ती घटनाओं पर पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए दो नाबालिग शातिर वाहन चोर को गिरफ्तार कर लिया। आरोपियों के पास से कुल 4 चोरी की दोपहिया गाड़ियां, जिनकी अनुमानित कीमत 1,25,000 रुपए बताई जा रही है, पुलिस ने बरामद की है। मिली जानकारी के अनुसार आरती निशांत शाहू 32 वर्षीय निवासी पुराना कामठी रोड ओम साई नगर कलमना ने 13 जनवरी 2026 को कलमना थाना में शिकायत दर्ज कराई थी। शिकायत के अनुसार उन्होंने रात 8:30 बजे वैशाली नगर स्थित हंसा स्वीट्स के सामने अपनी होंडा एक्टिवा MH49T 5696 खड़ी कर नाश्ता करने गई थी। करीब आधे घंटे बाद लौटने पर उनकी गाड़ी मौके से गायब मिली। इस शिकायत के आधार पर पुलिस ने गुना क्रमांक 4726 धारा 303(2) भारतीय न्याय संहिता के तहत मामला दर्ज कर जांच शुरू की है। जांच के दौरान वरिष्ठ पुलिस निरीक्षक बाबूराव राउत के मार्गदर्शन में PSI रंजीत माजगांवकर और उनकी टीम ने गश्त के दौरान नाबालिग संदिग्ध की चोरी के एक्टिवा के साथ पकड़ लिया। पूछताछ में आरोपी की निशानदेही पर नागपुर शहर के अलग अलग इलाकों में कुल 4 चोरी की दोपहिया गाड़ी बरामद की गई है। पुलिस जांच में सामने आया कि नाबालिग शातिर चोर अपने शौक पूरे करने के लिए यह चोरी करता था। काल रात्री DB पथक पेट्रोलिंगला असताना हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना वैशालनगर गाडीने ते 2 विधी संघर्ष करत बालक एका टू व्हीलरवर फिरताना दिसले। त्यांना आम्ही थांबवून त्यांच्याकडे चौकशी केली असता गाडीबाबत अधिक चौकशी केली असता गाडीबद्दल त्यांच्या कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट नव्हते। त्यांना पोलीस स्टेशन आलो, त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली असता ती गाडी पोलीस स्टेशन 5 पाऊल इथून 13 जानेवारीला वैशालनगर इथून आरती साहू यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल झाला होता, त्या गुन्ह्यातील असल्याची गाडी समजली। त्याचबरोबर अधिक त्यांच्याकडे चौकशी केली असता 5 पावलीतून आणखी एक गाडी आणि MIDC आणि आजनी या ठिकाणच्या 4 गाड्या त्यांच्यापासून जप्त करण्यात आल्या आहेत। संपूर्ण कारवाईमध्ये 4 गाड्या आम्ही जप्त केलेल्या आहेत। 4 गाड्यांमध्ये साधारण 1,50,000 रुपये मुद्देमाल आम्ही विधी संघर्ष पथकाकडून जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी हे नाबालिग आहेत, त्यांच्या अगोदर पण वाहन चोरीची आणि घरफोडी त्यांच्या अगोदर पण रेकॉर्ड आहे, त्याच्यामुळे ते अगोदर वाहन चोरीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा पोलिसांच्या ताब्यात घेतले होते। त्यांना हे विधी संघर्ष बालक त्यांच्या शौक पाणीसाठी आणि मोजमच्छीसाठी व्हेकल चोरत होते आणि कुठेही सोडून किंवा काही व्हेकल विकलेले आहेत ते सुद्धा मी माहिती घेत आहोत। या कामगिरीवर माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाचे मुकेश यादव, रवींद्र राऊत, सुशील रेवतकर, राजकुमार पाल, युनुस खान आणि अमित ठाकूर यांच्या पथकाने कारवाई केली। राष्ट्रवाद न्यूज को फॉलो कीजिए।